नमस्कार. या ठिकाणी सभागृह नेते सन्माननीय गणेश नंदकरजी, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन श्री प्रभाकर शिंदेजी, शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती राजेश्री शिरवाडकरजी, उपमहापौर सन्माननीय संजय घाडी साहेब आणि त्याचबरोबर एन वॉर्डच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षा अश्विनी मध्यताई आणि सन्माननीय तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनो, आता आमच्या स्टँडिंग कमिटी चेअरमॅन यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ज्यावेळी मी म्हणजे या ठिकाणी महापौर पदाची शपथ घेतल्यावरती महायुतीची सत्ता या ठिकाणी आल्यावरती एक 100 दिवसाचा पूर्ण जो ॲक्शन प्लॅन आहे ते सन्माननीय आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, श्रीमती सुनेत्राताई पवार आणि मुंबईचे आमचे अध्यक्ष आदरणीय अमित साटमजी यांच्या मार्गदर्शनाखाली एक 100 दिवसाचा जो ॲक्शन मोड प्लॅन मुंबई महानगरपालिकेतर्फे आम्ही सर्वांनी मिळून तयार केला होता. त्यापैकी अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि त्याची पूर्वतयारी बैठक आता या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासनाबरोबर आम्ही पार केलेली आहे. संपूर्ण माहिती जी आहे प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही अवगत केली. त्याच्यामध्ये प्रमुख नाले, मेजर नाले असतील किंवा लहान मायनर नाले असतील आणि मिठी नदी यांच्यासाठी जे 2025 आणि 27 या कालावधीमध्ये गाळ काढण्यासाठीच्या निविदा मागवण्यात आल्या होत्या, त्या पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे काम सुरू होण्यापूर्वी कशा पद्धतीने तुम्ही पार पाडता याची पूर्ण माहिती आम्ही आता या पूर्वतयारी मीटिंगमधून त्यांच्याकडनं घेतलेली आहे. राज्य शासनाने स्थापन केलेली SIT, मुंबई पोलीस गुन्हे आर्थिक EOW आणि मिठी नदीतील यापूर्वी काढलेल्या गाळ काढण्याच्या कामांमध्ये सहभागी असलेल्या कंत्राटदारांच्या विरुद्ध आताच्या आम्हाला माहितीप्रमाणे कळालं की त्यांच्या विरुद्ध गुन्हे घेतलेले आहेत. परंतु प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला ही गोष्ट अवगत झाली की वेळ कमी असल्यामुळे पुन्हा आपण त्यांनाच ते काम देऊन ते पूर्ण काम त्यांच्याकडनं पुढचं करूनही घेतलेलं आहे. दरम्यान मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी कामासाठी सध्या नियुक्त केलेल्या कंत्राटदारांना कधीच अनियमितता म्हणजे त्यांच्या कामामध्ये खूप अनियमितता होती. त्यामुळे त्यांचा सहभाग कशा पद्धतीने आहे तो आम्ही या पद्धतीने या मीटिंगच्या माध्यमातून त्यांच्याकडनं आम्ही केलेला आहे आणि प्रशासनाने केलेली कारवाई याविषयीवर इत्थंभूत माहिती आम्ही या माध्यमातून घेतलेली आहे. तर हे सर्व करत असताना संपूर्ण म्हणजे E वॉर्ड असेल, S वॉर्ड असेल आणि के वेस्ट वॉर्ड असेल यामध्ये असलेले काम आणि मिठी नदीतील गाळ काढण्याचं काम याच्याविषयी पूर्ण माहिती या पद्धतीने घेतलेली आहे. परंतु हे सर्व करत असताना जे कामाचे टप्पे आहेत त्याविषयी आम्ही माहिती घेतली की पावसाळ्यापूर्वीचा गाळ काढणे 80% गाळ काढणे, त्यानंतर पाऊस सुरू असताना 10% आणि पाऊस गेल्यानंतर 10%, त्याची पूर्ण माहिती प्रशासनाकडनं घेतल्यानंतर त्या कामाच्या बाबतीतलं त्यांचं क्षेत्र आणि दिलेल्या सूचना या ठिकाणी आमचे सभागृह नेते आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन श्री शिंदेजी यांनी सुद्धा त्यांना दिलेले आहे. त्याचबरोबर ठेकेदाराला असलेली मुख्य जबाबदारी असेल व गाळ काढण्याची प्रक्रिया असेल किंवा त्यांना अतिरिक्त काम किंवा महत्त्वाचे काही नियम हे सुद्धा या बाबतीत सांगितलेले आहेत. तर त्या बाबतीची पुढील पूर्ण माहिती मी या माध्यमातून यांच्याकडनं तर आपल्याला मिळणारच आहे. फक्त मी त्यांनी सांगितलं की पावसाळ्यापूर्वी हा पूर्ण मुंबई महानगरपालिकेमधल्या लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचं काम आणि पूर्णत्व गाळ काढण्याची पूर्ण प्रक्रिया आहे की या पद्धतीने दिलेल्या पद्धतीने पूर्ण करून घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पण हे सर्व करत असताना स्थानिक नगरसेवकांना आणि लोकांचा सहभाग घेणे पण तितकंच गरजेचं आहे. ते सर्व सांगत असताना मी त्यांना सांगितलं की पावसाळ्याच्या दरम्यान जे 10% गाळ पावसाळ्याच्या दरम्यान आपल्याला पावसाळ्यापूर्वीचा 80% गाळ काढलेले त्याचे फोटो पोर्टलवर दिसतात. पावसानंतरचे पण पावसाळ्या दरम्यान जे 10% गाळ काढला जातो त्याचे फोटो पण तुम्ही पोर्टलवरती अपलोड केले पाहिजे. या सुद्धा सूचना आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि या नाल्याच्या बाजूला असलेले जे रोड असतील त्या रोडला डिजिटल बोर्ड, त्या बोर्डवरती सदर नाला किती लांबीचा आहे, किती रुंदीचा आहे,
कुठल्या ठेकेदाराने केले ह्याची इत्यंभूत माहिती एक नाल्याच्या बाजूला असलेल्या रोडवरती डिजिटल बोर्डच्या माध्यमातून उपलब्ध केले पाहिजे. या बाबतीत ही संपूर्ण माहिती आता सभागृह नेते देतीलच, परंतु मी काही सूचना त्याच्यामध्ये दिल्या होत्या. त्या म्हणजे नाला असेल, स्ट्रॉंग वॉटर ड्रेन असेल किंवा कल्वर्ट असेल, त्याचा पूर्ण गाळ काढणे आवश्यक असल्यास त्यात रॅम्प, प्लॅटफॉर्म किंवा तात्पुरते मार्ग तयार करा, पण गाळ मात्र पूर्ण काढला गेला पाहिजे. गाळ काढून झाल्यावरती नाल्याच्या काठावर किंवा रस्त्यावरती साठवणे ही प्रक्रिया तुमच्या या टेंडरमध्ये होता कामा नये. ही संपूर्ण डम्पिंग ग्राउंडला जाईपर्यंत जी वाहतूक वापरणार त्या वाहतुकीचा पूर्ण गाळ लागलेलं चाकं त्याचाही पूर्ण जी रोडची गंभीर अवस्था होते त्याच्यामध्ये ती सुद्धा होता कामा नये. त्याच्यामध्ये मी अतिरिक्त काम सांगितलं की गाळ काढल्यानंतर डिओरंट फवारणी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि गाळ वाहतूक करताना डंपरवर टार्पोलिन झाकण त्या ठिकाणी तुम्ही ठेवले पाहिजे. अशा ज्या काही सूचना आहेत हे मी माझ्या या माध्यमातून दिलेल्या आहेत आणि पुढील पूर्ण माहिती आता तुम्हाला प्रभाकर शिंदेचे आणि सभागृह नेतात या ठिकाणी देतील. प्रथम महापौरांचं मनापासून अभिनंदन करतो, मी आभार व्यक्त करतो की पावसाळ्याच्या खूप पूर्वी ही नालेसफाईच्या संदर्भामध्ये अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पर्जन्य जलवाहिन्यांचे संबंधित अधिकारी आणि आमच्या समवेत एक संयुक्त बैठक झाली आणि त्याच्यावरती चर्चा करून दोन्ही बाजूने एकमेकांना आपण काय करायला पाहिजे जेणेकरून मुंबई शहरामध्ये पाणी तुंबणार नाही आणि नालेसफाई चांगल्या पद्धतीमध्ये होईल अशा प्रकारचं आम्ही उपाययोजना केल्या. त्यात प्रामुख्याने आम्ही अशी प्रशासनाकडे मागणी केली आहे की ह्या मिठी नदी आहे, मेजर नाले आहेत, मायनर नाले आहेत, याच्या निविदा अगदी अचूक वेळेमध्ये व्हायला पाहिजे आणि त्या ठेकेदाराला ज्याची निवड होईल, जो लोबेस्ट असेल त्याला लवकरात लवकर वर्क ऑर्डर देऊन काम सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या पाहिजे. नंबर 2, ह्या काम सुरू झाल्याच्या नंतर कामाचं परीक्षण करण्याची जबाबदारी वॉर्ड स्तरावरचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा मेंटेनन्स डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, तसेच पर्जन्य जलवाहिनीचे इंजिनियर असतील यांनी करावे. यासोबत तिथला स्थानिक नगरसेवक किंवा नगरसेविका असेल त्यांना देखील याच्या मोहिमेमध्ये परिरक्षणासाठी बरोबर घेणे गरजेचं आहे. पुढे याच्यामध्ये सूचना आम्ही अशी दिलेली आहे की गेल्या अनेक वर्षाचा नगरसेवकाचा आमचा जो अनुभव आहे की ठेकेदारांनी नारळ कोडला शुभारंभ केला की त्याच्यानंतर गाळ काढला जातो आणि त्या शील्ड जो आहे ते शील्ड अनेक दिवस तिथेच ठेवलं जातं. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीमुळे त्रास होतो, नागरिकांच्या तक्रारी स्थानिक नगरसेवकांकडे येत असतात. तर हा 48 तासामध्ये गाळ सुकल्याच्या नंतर ताबडतोब हा गाळ आपण घेऊन गेले पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला आम्ही दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी प्रशासनाने करावी अशा प्रकारची मागणी आम्ही सर्वांनी इथे केलेली आहे. आणि निश्चितपणाने आपल्याला आम्ही मुंबईकरांना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून खात्री देऊ की महायुतीच्या प्रशासन म्हणून आम्ही विरोधकांनाही बरोबर घेऊन एकत्रपणाने या मुंबई शहरामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी तुंबणार नाही याची पूर्णपणाने आम्ही खबरदारी घेऊ. जर काही अतिरिक्त पाऊस पडला, मोठा पाऊस आला तर त्याच्यासाठी देखील प्रशासन सज्ज. प्रशासनाने साचलेल्या पावसाचा पाण्याचा निचरा होण्यासाठी 72 ठिकाणी पंप लावण्याची हे केलेलं 147 मला वाटतं आणि अधिक ठिकाणी जर आवश्यकता लागली तर देखील पंप लावून पाण्याचा आपण निचरा करण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिका करणार आहे. धन्यवाद. नाले सफाईच्या संदर्भातली आढावा बैठक माननीय महापौर, उपमहापौर, आमचे स्थायी समितीचे अध्यक्ष, शिक्षक समितीचे अध्यक्ष, सुधार समितीचे अध्यक्ष आणि आम्ही सर्व उपस्थित होतो. आम्ही किती गंभीर आहोत या बाबतीत आम्ही आज आयुक्त, सह आयुक्त, उपायुक्त आणि मुंबईतल्या सर्व सहाय्यक आयुक्तांना आणि बरोबर SWMचे सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं. एकूणच आम्हाला या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा होता आणि आज प्रामुख्याने एक जे सूत्र दरवर्षी महापालिकेचं आहे 80%, 10% आणि 10%. पावसाळ्यापूर्वी 80%, पावसाळ्याच्या काळात 10% आणि त्याच्यानंतर उर्वरित काळामध्ये वर्षभर
10% असं ते काही नालेसफाईचं सूत्र आहे. एक तर महापौरांच्या माध्यमातून आम्ही स्ट्रिक्टली सर्वांना या सूचना दिलेल्या आहेत की जो नंतरचा जो 10% गाळ काढण्याचा विषय या संदर्भातली काय कारवाई गेल्या वर्षभरामध्ये झालेली आहे त्याच्या संदर्भात त्यांनी आम्हाला रिपोर्ट द्यायचा आहे. मुळात 80% जी गाळ काढण्याची प्रक्रिया आहे या संदर्भात आवश्यक त्या सर्व सूचना, त्यातलं वजन करण्याची पद्धत, आता मुळात आपण वजन करण्याच्या त्या पद्धतीवर काटेकोरपणे यापूर्वी लक्ष दिलं गेलं नव्हतं, पण हा गाळ काढल्यानंतर तो सुकवला जातो आणि मग ते वजन करण्याची पद्धत आहे आणि त्याच्या आधारावर तिथे पेमेंट केलं जातं. त्यावर यावर्षी आम्ही बारीक काटेकोरपणे सर्व लक्ष ठेवणार आहोत. मायनर नाले आणि एक असताना मुंबई शहरामध्ये रस्त्यांची कामं सुरू आहेत. मुळात हा तो कॉर्डिनेशनचा जो विषय आहे की रस्ते विभागाने बघायचं की त्या मेंटेनन्सने बघायचं, हे सगळे विषय महापालिकेच्या अंतर्गत आहे. आता यानंतर मुंबई शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावरती या नालेसफाईचा विषय असो किंवा बाकी विषय, एक जबाबदार अधिकारी असेल. महापालिकेकडे तक्रार आल्यानंतर त्याचं उत्तर कोण देणार या पावसाळ्याच्या काळामध्ये या संदर्भात महापालिका धोरण तयार करेल आणि महापौरांनी त्यांना सूचनाही दिलेल्या आहेत. सर्वसामान्य माणसाने तक्रार केल्यानंतर मग हे काम या डिपार्टमेंटचं आहे त्या डिपार्टमेंटचं आहे, यापुढे महापालिकेची पद्धत चालणार नाही. कोण जबाबदार अधिकारी याचं उत्तर देईल हे महापालिका सगळी व्यवस्था तयार करून यापुढे सांगण्याचा प्रयत्न करेल. मुळात रस्त्यांची कामं झाल्यानंतर ठिकठिकाणी आपल्याला माहिती आहे की ते सामान आत राहिलेलं असतं, त्याचं डेव्हरी आत जातं आणि त्याच्यामुळे जो त्रास होतो तो यावर्षी होऊ नये या बाबतीतल्या सूचना मान्य महापौरांच्या माध्यमातून प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाने याच्यानंतर सुद्धा या संदर्भातला एक आढावा घेऊन तो आम्हाला सादर करावा अशा पद्धतीच्या सूचना आम्ही महापौरांच्या माध्यमातून आज त्याला दिलेल्या आहेत. आणि प्रशासन यापूर्वी ज्या पद्धतीनं काम करत होतं त्या बाबतीतले त्यांनी काही विषय सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्याही बाबतीत आम्हाला जे वाटतं ते आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलेले. सगळ्यांनाही विदित आहे की काही महिन्यापूर्वी मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अमितजी साटम यांनी 27 शालेय वस्तूंची खरेदी ही जीएम पोर्टल बाबत व्हावी अशा प्रकारचं आग्रही पत्र हे मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला पाठवलं होतं. आपण सगळ्यांनी त्यावेळेला आम्हाला हे प्रश्न विचारले होते की या भूमिकेबाबत महायुतीचं काय मत आहे. आम्ही तुम्हाला एक ठामपणे सांगितलं होतं की पत्रामधून मुंबई भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी जे मत मांडलेलं आहे ते महायुती म्हणून कठोरपणे आम्ही अंमलात आणू. आणि आज आपल्याला मगाशीच मी माहिती दिली त्या पद्धतीने महानगरपालिकेच्या शाळांमधील 27 शालेय वस्तूंचं जेमद्वारे पारदर्शकता आणि गुणवत्तेसाठी महायुतीने अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय घेतला. आणि हा निर्णय महायुतीने का घेतला तर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जे हजारो विद्यार्थी आहेत त्यांना दर्जेदार साहित्य मिळावं आणि ते पारदर्शक पद्धतीने मिळावं. आता जीएमचं जे महाटेंडर आहे त्याच्यामध्ये स्थानिक कंत्राटदार मोठ्या प्रमाणात त्या पद्धतीने सहभागी होतात. तसं जीएम पोर्टल हे जागतिक दर्जाचं व्यासपीठ असल्याने देशभरातून नामांकित कंत्राटदार याच्यामध्ये सहभागी होईल. आणि याच्यामुळे महानगरपालिकेतल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना दप्तर असो, बूट असो, वह्या असो, इतर 27 वस्तू या अतिशय उच्च दर्जाच्या प्राप्त होतील अशा प्रकारचा महायुतीचा मुंबई महानगरपालिकेत प्रयत्न आहे. आता एक असं आहे की जागतिक दर्जाचे सगळे कंत्राटदार सहभागी झाल्यामुळे ऑटोमॅटिकली स्पर्धा वाढेल आणि ही स्पर्धा वाढल्यानंतर महानगरपालिकेच्या निधीचा योग्य विनियोग होऊन जास्तीत जास्त पारदर्शकता याच्यामध्ये निर्माण होईल. बरं, त्याच्यामधला दुसरा पार्ट असा आहे
की अनेक वेळा आम्ही हे बघितलंय, किंबहुना आपण सगळ्यांनी आमच्याबरोबर बघितलंय की या शालेय वस्तूंचं वाटप होताना काही प्रमाणात दिरंगाई होते, काही प्रमाणात निकृष्ट दर्जा होतो. पण महायुतीची ही स्पष्टपणे भूमिका आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई याची ही स्पष्ट भूमिका आहे की याच्या पुढे ही दिरंगाई किंवा निकृष्ट दर्जा हा अजिबात सहन केला जाणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की या निर्णयामुळे मध्यस्थांची जी एक साखळी आहे, जी वर्षानुवर्षे ह्या 27 शालेय वस्तूंच्या मध्ये आपण बघत आलेलो आहे, तुम्ही आणि मी सगळेजण, ती साखळी तोडण्यावर आमचा भर आहे. आणि प्रारंभीच तुम्हाला स्वागत करताना असं सांगितलं की या मुंबई महानगरपालिकेतल्या सगळ्या स्तरांवर भ्रष्टाचार विरहित कारभार किंबहुना भ्रष्टाचारावर प्रहार करण्याचं धोरण हे महायुतीने या ठिकाणी अवलंबलेलं आहे. आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणून या निर्णयाकडे आपण सगळेजण बघतोय. महायुती केवळ सुविधा देण्यावर भर देणार नाहीये, तर या सुविधा या जागतिक दर्जाच्या असाव्यात, उत्कृष्ट दर्जाच्या असाव्यात आणि त्याचबरोबर सगळ्या शालेय विद्यार्थ्यांना त्या वेळेत मिळाल्या. जशी नालेसफाईची बैठक झाली तशीच महापौरांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाची सुद्धा बैठक झाली. त्यावेळेला या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली आणि या वेळेला अतिशय उत्कृष्ट दर्जाचं शैक्षणिक साहित्य हे मुंबई महानगरपालिकेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना अतिशय पारदर्शक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी वेळेवर मिळेल अशा प्रकारची काळजी याद्वारे घेण्यात आलेली आहे. धन्यवाद. या ठिकाणी ज्यावेळी आम्ही पूर्ण माहिती घेतली त्यावेळी काम पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल केले गेले होते. पण त्यांच्याकडनं अशी माहिती मिळाली की कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळी त्यांना कळलं, पण आपल्याकडे वेळ कमी होता, आपल्याला 2 इयर्सचं हे जे टेंडर होतं ते कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला पुरेसा आता नवीन कॉन्ट्रॅक्ट, मी त्याच टेंडरचं बोलते, जे कॉन्ट्रॅक्टर जे ठेकेदार ह्यासाठी साईन झाले होते. येस, पण आपल्याला त्यांच्याकडनं काम करून घ्यावं लागलं कारण आपल्याकडे वेळ कमी होता आणि आता आपल्याला वेळेच्या आत ही नालेसफाई पण कम्प्लीट करायची होती. अशी माहिती आम्हाला प्रशासनाने आताच्या मीटिंगमध्ये दिली आहे, जी माहिती त्यांच्याकडनं घेऊन मी तुमच्याशी शेअर करते. प्रक्रियेच्या बाबतीत त्यांना आम्ही काही सूचना दिल्यात. त्यांना सांगितलं की ज्या आता मी तुम्हाला बोलून सुद्धा दाखवल्या की ठेकेदाराची जी जबाबदारी त्याची प्रक्रिया सुरू आहे नवीन कॉन्ट्रॅक्टरची, पण त्याच्यामध्ये काही सूचना माझ्याकडनं गेल्या की जे तुम्ही पुरेसे मजूर आणि यंत्रसामुग्री वापरतात ते पुरेपूर त्यांना उपलब्ध करून द्या. नाल्याचा प्रवाह तुम्ही कायम ठेवा. त्याच्यामध्ये डम्पिंग प्लॉट जो आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध करा. VTS ट्रॅकिंग सिस्टम त्याच्यामध्ये टाका. हे आम्ही नवीन याच्यामध्ये उपलब्ध, पण त्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रक्रियाचा अर्थ काय होतो, आपण टेंडर आपण कॉन्ट्रॅक्टरना कॉल केलेले आहेत, त्याची प्रक्रिया सिस्टीम प्रक्रिया पूर्ण होते. त्याच्या पुढची माहिती आम्हाला पुढच्या मीटिंगमध्ये मिळणारच आहे. आता आपण झालेल्या याची आणि होणाऱ्या प्रक्रियेची पूर्ण माहिती आम्ही घेतली. फक्त ती प्रक्रिया चालू असताना आम्ही त्याच्यामध्ये आमचे काही सजेशन्स आहेत ते ऍड ऑन केलेले आहेत. ही एकंदर साफ करायला किमान 85 ते 90 दिवसाचा वेळ जातो. आपलं म्हणणं आम्हाला मान्य आहे की 1 मार्च पासून ही व्हायला पाहिजे ती झालेली नाही. आपल्याला हेही माहिती आहे की EOWने जी काय कायदेशीर कारवाई केली ती आपल्या समोर आहे, त्याच्यावर चर्चा करण्यात आता प्रश्न राहिला की त्याच्या बाबतीमध्ये नवीन टेंडरसाठी प्रशासन प्रयत्न करते ते 17 मार्चला उघडणार. पण हे उघडत असताना आम्ही प्रशासनाला अशी सूचना केलेली आहे की ज्या वेळेला आपण जसा उल्लेख केला की आमच्या मुंबई अध्यक्षांनी हे सांगितलेलं आहे, आम्ही प्रशासनाला हे सांगितलं की एक उदाहरण आपल्या जमेस आहे, ज्या वेळेला महापौर परिषद होती त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेतल्या काही नाल्यांची काही कालावधी करता नालेसफाई ही मुंबई महानगरपालिकेने स्वतःची यंत्रणा लावून केली होती. आणि म्हणून आम्ही प्रशासनाला बैठकीत अशी सूचना केलेली आहे की हा प्रयोग
मुंबई महानगरपालिकाला करता येईल का याबाबत आपण सकारात्मक राहावं, अशा प्रकारची सूचना माननीय महापौर आणि आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केली समोर येईल. पण आजची जी परिस्थिती आहे, मी मगाशी तुम्हाला जे प्रतिपादन केलं की मिठी नदी साफ करायला 85 ते 90 दिवसाचा वेळ जातो, पण त्याचबरोबर जर कदाचित कॉन्ट्रॅक्टर काही कारणामुळे येणार नसेल किंवा प्रशासनाने सांगितलेल्या 17 मार्चला सुद्धा काय होईल हे आज सांगणं कठीण आहे. पण म्हणून आपण असं केलेलं आहे की जसा त्यांनी उल्लेख केला मुंबई अध्यक्षांनी जे पत्र दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही प्रशासनाला अशी विनंती केलेली आहे की ही मुंबई किंवा मिठी नदी साफ होणं गरजेचं आहे. त्यावेळेला प्रशासनाने ऍज पर मेयर इन कॉन्सिल असा प्रयत्न करावा आणि त्या बाबतीत प्रशासनाने सकारात्मक नाही, कोणी एक मिनिट त्याच्यावरती मी असं सांगेन, जो आता मगाशी तुम्ही हा मुद्दा जो रेज केला की कोणी कॉन्ट्रॅक्ट म्हणून त्याच्या ज्या कंडिशन आहेत त्या आता आपण रिलॅक्स केलेल्या आहेत. ज्या ज्या कंडिशन आहेत त्यांनी ठेकेदारांनी ह्याच्यामध्ये निविदेमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे, त्यासाठी ज्या कंडिशन्स आहेत त्या रिलॅक्स करून आणि आता पूर्ण अनुभव असेल किंवा नसेल तरी पण आपण त्या कॉन्ट्रॅक्टरांचा सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे. वेळेच्या आतमध्ये जर त्यांनी काम नाही केलं आणि ते काम अपूर्ण राहिले तर त्याची पूर्ण जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची स्वतःची राहील. त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका सहभाग करणार नाही. उर्वरित असलेले संपूर्ण काम त्यांनी खर्चाने स्वतःच्या बेसवर त्यांना करावं लागेल. त्याच्यामध्ये पालिकेच्या निधीचा सहभाग नसणार आणि जर तो त्यांनी केला नाही काम पूर्ण आणि त्यांच्या पुढचंही काम केलं नाही तर त्यांना ब्लॅकलिस्ट या टर्नवरती आम्ही विषय घेतलेला. निविदांमध्ये काही अशा अटी असतात की त्याला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, 4 वर्षाचा, आणि कायम एखाद्या मक्तेदारीप्रमाणे कायम तेच ठेकेदार असतात ज्यांच्याकडनं आपल्याला अजिबात काम मिळत नाही, ज्याच्यामध्ये नालेसफाई होत नाही. म्हणूनच मुंबईकरांच्या हितासाठी आणि नाले पूर्णतः साफ होण्यासाठी आपण जो निकष त्याच्यामध्ये काढायला लावलाय तो म्हणजे अनुभव नसलेला ठेकेदार त्यांनी सुद्धा याच्यात निविदा प्रक्रियेमध्ये भाग घ्यायला हवा, जेणेकरून हा जो प्लेस आहे हा ओपन राहील आणि सगळ्याच ठेकेदारांना त्याच्यामध्ये सहभागी होईल. आदरणीय राजेश शिरवाडकर यांनी चुनापट्टी रेल्वे स्टेशनचा घेतला होता. ज्यावेळी नाले भरले जातात आणि पाणी ओव्हरफ्लो होतं तर त्या ठिकाणी असलेल्या रेल्वेच्या ट्रॅकवरती वॉटर स्टॅग्नंट राहतं, त्याच्यावरती चर्चा झाली. तेही पूर्ण काढण्यासाठी त्याच्यावरती आपण पूर्ण प्रशासनाला धाब्यावर धरून त्यांना सांगितलंय की या पद्धतीचं प्रवाह आणि गाळ आणि तरंगता गाळ याच्यावरती आपण पूर्ण चर्चा केलेली आहे. प्लस 2000 आपण त्या ठिकाणी डॅशबोर्डची मागणी केली आहे ज्यावर फोटोग्राफ या अनुषंगाने ट्रॅकिंग केले जातात. नुसतं काम करून घेत नाही, आपण डॅशबोर्ड पण त्यांना सांगितलंय. डॅशबोर्ड वरती कंटिन्यू त्याचे फोटोग्राफ्स अपलोड होते आणि परत त्याच्यावरती ट्रॅकिंग करण्यासाठी आपण थर्ड सिस्टम लावतोय. म्हणजे तुम्ही लक्षात आलं तुमच्या 4 कॉर्नर्स या ठिकाणी नालेसफाई आज आम्ही बोलतोय, उद्या आम्ही तुम्हाला फील्डवरती प्रत्येक नाल्याच्या ठिकाणी साफसफाई होताना हे सगळे बसलेले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी दिसणार आहोत. काय चाललं आणि काय होतं खड्ड्यात, मुंबई खड्ड्यात हा सगळा त्याच्यावरती बलिष्ठा FM रेडिओची दिली गाणी सुद्धा तयार केलं होतं. पण या वेळेच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये खूप फरक आहे. आम्ही जर या ठिकाणी शाळांच्या 27 वस्तू जर आम्ही जेम पोर्टलवर आणू शकतो, पूर्ण ट्रान्सपरन्सी आम्ही ठेवू शकतो. या ठिकाणी नालेसफाईमध्ये IIT बॉम्बे सारखी थर्ड पार्टी ऑडिट आपण या ठिकाणी ठेवू शकतो. तर त्यामुळे ह्या प्रेस कॉन्फरन्सला अतिशय विश्वासाने तुम्ही घ्या आणि लोकांपर्यंत आमचा मेसेज पोहोचवा.